मिरज एमआयडीसीमधील कारखान्यात विजेचा शॉक लागून इलेक्ट्रिशियनचा जागीच मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। मिरज एमआयडीसीमधील एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्यात कूलर एसी दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। संतोष बाजीराव नाडे, वय वर्ष 44, मंगळवार पेठ, मिरज असं मृत इलेक्ट्रिशियनचं नाव आहे। संतोष नाडे यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। नातेवाईकांनी कारखान्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली। संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। याबाबत कुपवाड एमआयडीसीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत। मिरजेतील मंगळवार पेठ येथे राहणारे संतोष नाडे हे मिरजेच्या बॉनलेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते। मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असे। इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज एमआयडीसी मधील एक्सेलर पेन्सिल लिमिटेड कारखान्यामध्ये एसी बंद पडला असून दुरुस्त करण्यासाठी कॉल आला। एसी दुरुस्त करण्यासाठी संतोष नाडे हे सदर कंपनीत गेले होते। मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। दवाखान्यात त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती। नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला। याबाबत कंपनीचे मालक किंवा मॅनेजर यापैकी कोणीही नातेवाईकांशी संपर्क साधला नाही। त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत। घटनास्थळी कुपवाड एमआयडीसीचे पोलीस दाखल झाले असून कुपवाड पोलीस अधिक तपास करीत आहेत। संतोष बाजीराव नाडे, वय वर्ष 44, राहणार मंगळवार पेठ, मिरज हे मिशन हॉस्पिटल ह्या ठिकाणी कार्यरत होते। परंतु मिशन हॉस्पिटल हे 2 वर्ष बंद असल्यामुळे तसेच पगार नसल्यामुळे त्यांनी खाजगी जे मिळेल ते काम करून आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। अशाच वेळी त्यांना एक्सेलर पेन्सिल्स लिमिटेड ह्या ठिकाणून कूलर किंवा एसी दुरुस्तीसाठी कॉल आल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना विजेचा अतितीव्र दाबाचा झटका बसून त्यांचे त्या ठिकाणीच निधन झाले। या ठिकाणी ह्या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून मिळावी ही आमची नम्र विनंती, तसेच त्यांची कुटुंबियांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची विनंती आहे। धन्यवाद।